आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. डॉक्टर प्रभाकर कोरे कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड अंकली यांच्या केरूर शाखेचा 34वा वर्धापन दिन शाखेत शाखा अध्यक्ष श्री बसगोंडा पाटील यांच्या हस्ते लक्ष्मीपूजन करून उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी बोलताना शाखा अध्यक्ष श्री बसगोंडा पाटील यांनी सांगितले की KLE संस्थेचे गौरव अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या या संस्थेने त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली तसेच युवा नेते व KLE संस्थेचे नूतन अध्यक्ष अमित कोरे, संचालिका प्रीती दोडवाड व मुख्य व्यवस्थापक देवेंद्र खरोशी यांच्या नेतृत्वात अल्पावधीत उल्लेखनीय प्रगती साधली आहे। कर्नाटकातील शहरी व ग्रामीण भागासह महाराष्ट्र आणि गोवा या सीमावर्ती राज्यात अनेक शाखा सुरू करून सभासदांना आर्थिक सहकार्य देत त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न संस्थेने केला आहे। केरूर येथे तिसरी शाखा स्थापन झाल्यापासून आजपर्यंत 59 कोटी 1 लाख रुपये ठेव, 12 कोटी 20 लाख रुपये कर्ज वितरण, चालू आर्थिक वर्षात 209 कोटी 64 लाख रुपयांची वार्षिक उलाढाल आणि 91 लाख रुपयांचा नफा झाल्याची माहिती त्यांनी दिली। यावेळी बाळगोंडा, रेंदाळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की ग्रामीण भागातील नागरिकांना विविध प्रकारच्या वित्तीय सेवा, जीवन विमा, वाहन विमा तसेच कोअर बँकिंग सुविधा उपलब्ध करून देणारी ही संस्था आज विश्वासार्ह ठरली आहे। शाखेच्या प्रगतीसाठी सदस्य, सल्लागार समिती, कर्मचारी तसेच ग्राहक यांचे प्रेम, विश्वास व सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले। कार्यक्रमास अनिल पाटील, सल्लागार समिती सदस्य सीतागोंडा कागवाडे, बाबू कानडे, प्रशांत कामगोल, लक्ष्मण पाटील, विठ्ठल बेक्केरी, गुंडू यड्रावे, सचिन रेंदाळे, सिदाप्पा वडेर, पुंडलिक नाईक, परगौडा पाटील, शाखा व्यवस्थापक नागेश मगदूम यांच्यासह ग्राहक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। SB न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी। राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा।